हे आहे महादेवांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी चौथ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर। नमस्कार मित्रांनो, मी रोहित वाकतकर आणि आज मी चाललोय ओंकारेश्वरला। फॅमिली सोबत फिरायला जायचा प्लॅन ठरला। रात्री 9 वाजता गाडी आली आणि लगेच गाडीमध्ये सामान टाकायचं काम आदरने हाती घेतलं। देवांचं नाव घेतलं आणि प्रवासाला सुरुवात केली। रात्री 10 वाजता घरून निघालो आणि रस्त्यात जातानाच गाडीची टाकी फुल करून घेतली। एका ठिकाणी चहा घ्यायला गाडी थांबवली। हे आहे महाराष्ट्र आणि एमपीच्या बॉर्डरवरचं गाव मुक्ताईनगर। कडाक्याच्या थंडीमध्ये गरम चहा सोबत शेकोटीचा आनंद घेतला आणि सकाळी 4 वाजता येऊन पोहोचलो आम्ही ओंकारेश्वर मध्ये। हे ठिकाण नर्मदा नदीच्या काठावर आहे, त्यामुळे या ठिकाणी खूप जास्त थंडी होती। मंदिर उघडायला थोडा वेळ होता, म्हणून या ठिकाणी थोडं शेकत बसलो आणि 5 वाजता निघालो मंदिरामध्ये दर्शनाला। नदीवरचा हा खूप मोठा असा पूल पार करून आम्ही मंदिरात जाऊन पोहोचलो। सकाळी सकाळी जास्त काही गर्दी नव्हती, त्यामुळे शांततेत दर्शन पण झालं आणि सकाळी झालेल्या आरतीचा मान सुद्धा मिळाला। बऱ्याच लोकांना माहिती नाही, पण ओंकारेश्वर मध्ये 2 ज्योतिर्लिंग आहे, ओंकारेश्वर आणि ममलेश्वर। ओंकारेश्वरच्या दर्शनानंतर आम्ही ममलेश्वराच्या दर्शनाला गेलो। या ठिकाणी जाता क्षणीच आरतीचा लाभ मिळाला आणि मग झालं